तर बघा काय बातमी आहे का, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राईट टू डिस्कनेक्ट 2025 विधेयक लोकसभेत सादर, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राईट टू डिस्कनेक्ट 2025 विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. सदर विधेयकानुसार देशातील खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी कामातून दिलासा मिळणार आहे. विधेयकामध्ये नेमकं काय आहे ते पूर्णपणे पाहूया. हे विधेयकाचे मुख्य हेतू म्हणजे कार्यालयीन ऑफिस कामकाज संपल्यानंतर अधिकारी बॉसकडून कर्मचाऱ्यांना फोन किंवा ईमेल करून त्रस्त करू नये, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक ताण वाढते व त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगता येत नाही. यामुळे सदर विधेयकानुसार कार्यालयीन कामकाजानंतर कामकाजापासून डिस्कनेक्ट होण्याचा अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. एक प्रकारे कार्यालयीन कामकाजानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी बॉसकडून कोणत्याही प्रकारचा ताण दिला जाणार नाही. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा एक प्रकारचा अधिकार होणार आहे. सदर विधेयक सरकारी तसेच खाजगी यंत्रणामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. सदरचे विधेयक लोकसभेचे सदस्य श्रीमती सुप्रियाताई सुळे यांनी मागील शुक्रवारी लोकसभेत सदर खाजगी विधेयक मांडले आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे व एक प्रकारचे कायदेशीर संरक्षण प्राप्त होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.